आयुष्यात लाखो मित्र असावेत, पण त्यात मुरली विजय सारखा एकही नसावा। नमस्कार, मी स्नेहल। नीरा टीव्ही प्रोडक्शन हाऊसच्या दे दणका पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आपल्या खेळाचं जबरदस्त प्रदर्शन करून युवा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने 2004 साली भारतीय संघात स्थान मिळवलं। त्या अगोदर तो रणजी मालिकेत तमिळनाडू संघाचा कर्णधार होता। त्याने बालमैत्रीण निकिता वंजारा सोबत 2007 साली लग्न केलं। त्यांच्या तमिळनाडू संघातील सहकारी खेळाडू मुरली विजय होता। तो दिनेश कार्तिकचा चांगला मित्र देखील बनला। त्यात दिनेश कार्तिकचं मुरलीच्या घरी येणं जाणं वाढू लागलं। दिनेश कार्तिक देखील त्याला आपल्या भावाप्रमाणे मानायचा। मात्र दिनेश कार्तिकची पत्नी निकिता आणि मुरली विजय हे दोघेही एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले। दिनेश कार्तिक भारतीय संघात असल्यामुळे आणि भारताचे सामने चालू असल्यामुळे तो आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू लागला। इकडे निकिता आणि मुरलीच्या एकांतात भेटीगाठी वाढू लागल्या। बिचारा दिनेश कार्तिकला याबद्दल पुसटची कल्पना देखील नव्हती। दिनेश कार्तिकच्या अनुपस्थितीचा फायदा घेत मुरली विजय तमिळनाडू संघाचा कर्णधार झाला। मुरलीचा खेळही चांगला बहरू लागला। सन 2012 साली निकिता गरोदर राहिली। तिने सर्वांसमोर घोषित केलं की ते बाळ दिनेश कार्तिकचं नसून मुरली विजयचं आहे। दिनेश कार्तिकला धक्का बसला। त्याने दुसऱ्याच दिवशी निकिताला घटस्फोट देऊन टाकला। निकिताने लागलीच 3 महिन्यानंतर मुरली विजय सोबत संसार थाटला। लग्नानंतर 3 महिन्याने तिने बाळाला जन्म दिला। आता मुरली विजय आणि निकिताला 2 मुले आहेत आणि 1 मुलगा आहे। दिनेश कार्तिक डिप्रेशन मध्ये गेला। त्याने व्यसनाला जवळ केलं। त्याचं व्यसन इतकं वाढलं की तो भारतीय संघातून बाहेर फेकला गेला। तमिळनाडू संघानेही त्याच्यासाठी दरवाजे बंद केलेत आणि तमिळनाडू संघाचा कर्णधार मुरली विजय भारतीय संघात दाखल झाला। त्याने दिनेश कार्तिकची प्रतिमा भारतीय संघ निवडकर्त्यांपुढे पुरती मालिक करून टाकली। दिनेश कार्तिक घरातच बसून राहू लागला। त्याने आत्महत्या करण्याचा मनसुबा बनवला। त्याचा फिटनेस ट्रेनर आणि जिम मास्टर एकदा त्याच्या घरी गेला। दिनेशची महाभयंकर अवस्था पाहून तो घाबरून गेला। त्याने दिनेशला जगण्याची उमेद दिली। तो त्याच्या सोबत सावलीसारखा राहू लागला। त्याने परत दिनेशला जिम जॉईन करायला सांगितले। तिथे त्याची ओळख भारतीय संघाची स्क्वॅशपटू दीपिका पडिक्कल सोबत झाली। दिनेश कार्तिक परत एकदा जोरदार सराव करू लागला आणि त्याच हंगामात त्याला परत एकदा भारतीय संघात स्थान भेटलं। त्याची मेहनत फळाला आली। तो IPL मध्ये कलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार बनला। त्याने दीपिका पडिक्कल सोबत लग्न करून घेतलं। नंतर दीपिकाने जुळ्या बाळांना जन्म दिला। ती देखील परत मैदानात उतरली। तिने मिक्स डबल्स मध्ये ग्लासगो येथे जोशना चिनप्पा सोबत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आणि आपल्या जिगरबाज खेळाच्या जीवावर विश्व चॅम्पियनशिप जिंकली। महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंतमुळे दिनेश कार्तिकची कारकीर्द दुर्दैवाने झाकोळली गेली। गुणवत्ता असूनही तो कम नशिबी बाहेर फेकला जायचा। भारतीय संघाचा तो यष्टिरक्षक ठरला। यावर्षी तो बेंगळुरू संघातून IPL मध्ये उतरला होता। दुर्दैवाने बेंगळुरू प्ले ऑफ मध्ये बाहेर फेकली गेली। या वर्षीच्या IPL नंतर आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून कायमची निवृत्ती घेणार असल्याचं दिनेश कार्तिकने सुतवाच केलं होतं। तरी त्याची निवृत्ती थाटात साजरी झाली। तो खूपच चांगला खेळला। भारतीय संघात त्याच्या एवढा कमबॅक कोणीही केला नसेल। 11 वेळा त्यांनी कमबॅक केलाय आणि तो आपल्या संसारात वेळ दे। त्याचा संसार फुलू दे, फळू दे आणि त्याचं संपूर्ण कुटुंब आनंदात राहू दे। तुम्हाला मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि दे दणका या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।